शिरोली औद्योगिक वसाहतीमधल्या क्वालिटी कास्टिंग कंपनीमध्ये सोमवारी सुट्टीच्या दिवशी परप्रांतीय कामगार पासवान हा घाणी मिक्सर मशीन स्वच्छ करत असताना झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडला. या दुर्घटनेत त्याच्या शरीराचे तुकडे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधल्या शेतकरी पॅकेजिंग या बॉक्स निर्मिती करणाऱ्या कंपनीतील मशीनमध्ये अडकून सागर कांबळे या 38 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. याच परिसरातील महालक्ष्मी फोरकास्ट कंपनीमध्ये फाउंड्री विभागात मेंटेनन्सचं काम करत असताना आरिफ काझी या 28 वर्षीय कामगाराचाही अपघाती मृत्यू झाला. सतत घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे औद्योगिक कंपन्यांमधील सुरक्षा उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित कंपन्यांमध्ये सुरक्षा नियमांचं पालन केलं जातंय का? कामगारांना आवश्यक सुरक्षा उपकरणं आणि प्रशिक्षण दिलं जातंय का? याची चौकशी करण्याची मागणी कामगार संघटनांकडून करण्यात येतेय. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागानं या घटनांची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विशेष सुरक्षा तपासणी मोहीम राबवावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर अभिजित अवसरे यांना देण्यात आलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, नामदेव गिरी, सुनील शिंत्रे, राजू सांगावकर, राजू यादव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.